गौरी गणपतीची तयारी जितकी आधी सुरू करू तितकं चांगलंच असतं आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या आयडियाज डेकोरेशनसाठीच्या पण सुचतात. तर मी या व्हिडिओत तुम्हाला अशाच काही मोत्याच्या वस्तू दाखवणार आहे ज्या तुम्हाला गणपती सजावटीसाठी, गौरी गणपती सजावटीसाठी नक्की वापरता येतील. आणि आता गणपतीच्या मूर्तीच्या सजावटसाठी छत्र ज्याला आपण म्हणतो ते हे तुम्ही अगदी गणपतीच्या मूर्तीच्या डोक्यावरती तुम्ही छत्र म्हणून वापरू शकता. याचा फोटोही मी तुम्हाला दाखवते की याचा वापर तुम्हाला साधारण कशा पद्धतीने करता येईल. ह्याच्यात सुद्धा 2 प्रकार आणि हे कलर्स अवेलेबल आहेत. हे पिंक कलरमध्ये आहे आणि हे सुद्धा तुम्ही छत्र म्हणून वापरू शकता. तर या सुंदर मोत्याच्या वस्तू जर तुम्हाला तुमचा गणपती, गौरी गणपतीसाठी हव्या असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा.